नमस्कार मंडळी. सूरप्रवासाच्या पुढच्या टप्प्यात अजून बराच कल्ला काढायचा आहे. मराठी आणि हिंदीतले आघाडीचे व्हायोलिन वादक प्रभाकर जोड त्यांचे संगीतकार म्हणून स्थानही विशेष आहे. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक गाण्यांपैकी ते ठेका घाला लावणारे गीत, चित्रपट सतीचे वाण आणि गीतकार होते जगदीश केळकर. गाणं आहे किती सांगू मी सांगू कोणाला. चित्रपटामध्ये आपले स्वतंत्र सांगीतिक व्यक्तिमत्व जपलेला एक महत्त्वाचा संगीतकार म्हणजे दत्ता नाईक किंवा एन दत्ता. ते मराठी चित्रपटाच्या वाट्याला क्वचितच आले, परंतु मराठीमधील त्यांच्या सृजनशीलतेचे उदाहरण द्यायचे झाले तर अपराध चित्रपटातील त्यांनी स्वरबद्ध केलेल्या व सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेल्या गाण्यातील गाणी सांगतही कळणार नाही. Thank you.
साली प्रदर्शित झालेल्या जब्बार पाटील यांच्या सामना या चित्रपटाला संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी आरती प्रभूंची कविता वापरून एक नवीन प्रयोग केला आणि त्याचबरोबर एक नवा स्वरही दिला. रवींद्र साठे ऐकूया कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे सादर करीत आहे जगदीश प्रभू. गानसंभावनी लता मंगेशकर यांचे आणि शब्द आहे सख्या रे घायल दिली होती.
खेड सावल्यांचा या यशस्वी रहस्यमय चित्रपटासाठी चित्तथरारक चाली लावल्या सुधीर मोदींच्या गीतांना. डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणजे सिनेसृष्टीचा चॉकलेट हिरो आणि आशा काळे यांच्या समर्थ अभिनयाने लक्षात राहिलेला हा खेड सावल्यांचा सादर करीत आहे रवी रात्रीचे खेळ चाले. अस्सल मराठमोळ्या पारंपरिक लावणीला आधुनिकतेची फार सुंदर जोड होती. पिंजरा चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेल्या सर्वच लावण्यांनी चित्रपटाचा मुळकी झक्कास पकडला. आली ठुमकत नार लचकत छबीदार छबी, मला लागली कुणाची मुचकी, इश्काची हिंगळी डसली, अशा सदाबहार लावण्या या कथेचा एक अविभाज्य हिस्साच होता. या चित्रपटातील आणखी एक लोकप्रिय ठसकेदार लावणी शब्द आहेत. शब्द तुम्ही ओळखलेच असतील, त्याचा प्रत्यक्ष ऐकूया दिव्या खांडेकर. Thank you.
एकूणच चित्रसृष्टीवरती मंगेशकर कुटुंबियांचे बहुमूल्य योगदान आहे. लता, आशा तसेच उषाबाईंनी मराठी तसेच हिंदी चित्रसृष्टीची आभाळ ताकदीने पेली. त्याचप्रमाणे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रतिभेने मराठी चित्रसंगीतामध्ये एक नवं अपूर्व तालन उभं केलं. मराठी मनं त्यांच्या गाण्यांनी तुडुंब भरून गेली. चरित्र जैन चित्रपटातील ठाकर समाजाचा महत्त्वाचा भाग असलेली गावरान गाणी म्हणजे प्रयोगशीलतेची कमालच म्हणायला हवी. कविश्रेष्ठ ना. गो. महानोर यांची गीते, हृदयनाथ मंगेशकरांचे अजरामर संगीत आणि आशा, उषा, लता सोबत रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचे स्वर. आजही ही गाणी मराठी माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहिलेली आहे. आता ऐकूया जांभळं पिकल्या झाडाखाली असावं आकाश. गाजलेला एक भावस्पर्शी चित्रपट म्हणजे भालू. विक्रम गोखले, नाना पाटेकर, निळू फुले आणि रंजना अशा मातब्बर कलाकारांनी अभिनीत भालू या चित्रपटाचे गीतकार होते पी. सावळाराम आणि संगीतकार होते विश्वनाथ मोरे. या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेले एक तरल रोमॅन्टिक गाणे गंध फुलांचा गेला सांगून. मिळून
हसल्या आपुल्या नजरा सहज एकदा जाता जाता मिळून हसल्या आपुल्या नजरा अनिल अरुण ही मराठी सृष्टीतली पहिली यशस्वी संगीतकार जोडी. या जोडीने दिलेली गाणी आजही आपल्या स्मरणात आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर अरे संसार संसार चित्रपटातील त्यांनी दिलेल्या संगीताचे देत आहे. स्वर सुरेश पाटकर आणि अनुराधा पडवाल यांचे आणि शब्द आहेत काळ्या मातीत मातीत जगदीश आणि आसाम. कथा, अभिनय आणि गीते या तीनही दालनात बेस्ट ऑफ द बेस्ट ठरले. हृदयनाथांच्या वैविध्यपूर्ण संगीताने रसिकांची मने व्यापून टाकली. या चित्रपटामधील सुरेश भटांची ही गझल आजही मन सुन्न करून जाते. स्मिता पाटील यांच्या लाजवाब अभिनयाने समृद्ध झालेला उंबरठा 1981 साली मराठीमधील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला. तर ऐका सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.
नंतरच्या काळात आपण अनेक यशस्वी संगीतकार आणि गीतकारांच्या जोड्या बघितल्या. या गाण्यात मात्र अशीच एक पण वैशिष्ट्यपूर्ण जोडी अशासाठी ती जोडी आहे वडील आणि मुलाची. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याला स्वर दिले होते सुधीर फडक्यांनी. फिटे अंधाराचीच आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. गली खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. रान जागे झाले सारे हो पाय वाटा जागा झाल्या. रान जागे झाले सारे पाय वाटा जागा झाल्या. सूर्य जन्म काढून गले संधी जागरला सावरल्या हो. एक अनोखे लावण्य भरास भरास. फिटे अंधाराचे झाले मोकळे आकाश. गली खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे झाले मोकळे आकाश. सुधीर फडके यांनी 1986 साली आणखी एक पुढचे पाऊल टाकले. या अतिशय महत्त्वपूर्ण सामाजिक चित्रपटात त्यांच्या सोबतीला होते गीतकार सुधीर मोघे आणि गायिका आशा भोसले. या त्रिवेणी संगमातून निर्माण झाले एक सुमधुर काव्य एकाच या जन्मी जणू. सादर करते दिव्या खांडेकर. एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नवे. एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नवे. फिरुनी नवे जन्मे नवे.
राज्यातील संगीतकारांमध्ये अग्रेसर जोडी ठरली ती अजय आणि अतुल यांची. अगोबाई अरेच्या या चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली मराठी मातीचा गंध असलेली गाणी रसिकांची मने पुन्हा एकदा जिंकून घेतली. हिंदीतील आजचे आघाडीचे गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी गायलेले हे हळूवार सादर करीत आहे मोहित दांडे. कोणतं उदाहरण वाढायचं स्पर्शानी खुलते नात्यांच्या बंधात गुंड मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शानी खुलते नात्यांच्या बंधात गुंड मोहरते मनोधान वाऱ्याचे कोच पावसाचे का होते भान कसे गही भरते मनोधान वाऱ्याचे कोच पावसाचे का होते भान कसे गही भरते मनोधान वाऱ्याचे आकाशी स्वप्नांचा हरवून भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एक तेच सुरते सावरते घाबरते झडते अडखडते घाबरते कधी आशेच्या हिंदोयावर पुन्हे वेळी जुळते मन तळमळून पाण्यावरती फिरते आणि क्षणात फिरती आभाळाला मिळते मनोधान वाऱ्याचे रोज पावसाचे का होते भान कसे गही भरते मनोधान वाऱ्याचे रोज पावसाचे का होते भान कसे गही भरते मनोधान वाऱ्याचे. धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना वाऱ्या संगे वाहताना त्या फुलापाशी थांबना. उत्तरायणमध्ये हे गीत लिहिताना जे कौस्तुभ सावरकरांना भावले असेल तेच आमच्या सूरप्रवासच्या टीमने ही सर्व गाणी निवडताना अनुभवले. आता ऐका दिव्या खांडेकरकडून धुंद होते शब्द सारे. धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना वाऱ्या संगे
रोमॅन्टिक गाण्यांमध्ये विशेष उल्लेख करावा असा वाटतो तो यंदा कर्तव्य आहे ह्या चित्रपटातील गाण्याचा. गीतकार अश्विनी शेंडे आणि संगीतकार निलेश मोहरे. गाण्याला स्वर दिले होते राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांनी आणि शब्द आहेत आभासह. सादर करतायत मोहित आणि आसाम. कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज काय कसे होते असे ही आस लागे जिवा असा सावरुगा मी स्वतःला दिसे स्वप्न काय जागता नाही मला आभास हा आभास हा सारे उदान वारे झुळूक होती कधी दूर दूही कधी जवळ वाटे पण काहीच नाही आणखी एक सृजनशील संगीतकार म्हणजे अशोक पत्की. भावगीतं, नाटक, टीव्ही मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला एक खोल ठसा उमटवला आहे. हरभंजनी व्यक्तिमत्व, एका बाजूला शास्त्रीय संगीतावर आधारलेली सुरेल गाणी तर दुसरीकडे आजच्या तरुण पिढीला आवडतील अशी तिचे चार झाले मन, नीलरंगी रंगले अशी भावमधूर गाणी देणाऱ्या अशोक पत्कींचे आजच्या मराठी चित्रसृष्टीत विशेष स्थान आहे. ऐकूया अनिताकडून नीलरंगी रंगले. या
नाटकामध्ये बाजी मारली आहे ती अवधूत नाही. आजच्या तरुण पिढीला आपला वाटणारा कलावंत म्हणजे संगीत आणि गायनाच्या क्षेत्रातील एक हरहुन्नरी व्यक्ती होती. त्यांनी गायलेली कॉन्टेम्पररी मराठी गाणी आपला एक वेगळाच ठसा होता. जेव्हा अवधूतच्या कोल्हापुरी ठसक्याला साथ मिळते संगीतकार सलील कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे यांची, तेव्हा जी काही धमाल होते ती प्रत्यक्षात ऐकूया. टिपा रे टिपा. काकडीचा पाला तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांदी तुझी भेटावानी बोट चंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळ जात मंडई तू मांडशील काय राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. संगीतकार सलील कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे आयुष्यावर बोलू करण्याची जोडी ही आताची नवीन जोडी. हा इतिहास आपण घडताना बघत आहोत. मराठी चित्रपटाने पुन्हा एकदा काट टाकली आहे. आजच्या पिढीला आपले वाटतील असे चित्रपट आणि त्यांना आवडतील अशी गाणी आता मराठी चित्रसृष्टीचा आवश्यक भाग बनू लागली आहे. नवोदित दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार, गायक आणि गायिका आता मराठी चित्रसृष्टीमध्ये रुळू लागले आहेत. असाच एक आजच्या पिढीचा आणि तरीही सर्व आबालवृद्धांचा आवडता चित्रपट म्हणजे मुंबई पुणे मुंबई. संगीतकार जोडी अविनाश विश्वजीत आणि आजच्या पिढीचे आवडते गायक व गायिका स्वप्नील बांदोडकर व बेला शेंडे. ऐकूया का कळेना मोहित व दिव्याकडून. हरवते मन कसे उमली दीप शारुंद
4 जानेवारी 2013 याला प्रदर्शित झालेल्या बालक पालक या चित्रपटातील 7 जणी हे शेखर राजवी यांनी यांचं एक सुमधुर गीत सादर करतोय मोहित. साजरी नवत नवदात झाले कावले मनके झाले तुझे नाव साजरी साजरी चढतो माझा हा मृदगंध तुझ्या स्पर्शास धुंद तुझे ना साजरी सर सर तो वारा कर कर आशारा लाही लाही दर्दीला चिंब चिंब देणारा तुझ्या चाहुलीला ओठी येती गाणी साजणी नवदातून आले कावरे मनके झाले तुझे ना साजणी साजणी चढतो माझा हा मृदगंध तुझ्या स्पर्शास विधुंद तुझे ना साजणी. आता अवधूतने संगीताबरोबरच दिग्दर्शनाचा एक झेंडा हाती घेतला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला झेंडा हा चित्रपट त्याच्या कथानकामुळे वादग्रस्त ठरला. विठ्ठला ह्या गाण्यातून आजच्या काळाचे एक भेदक सत्य त्याने लोकांपुढे यशस्वीरित्या उभी केले आहे. आपल्या मनाला बेचैन करणारे स्वर होते ज्ञानेश्वर मेश्राम यांचे. अगदी या गाण्यातली विठ्ठलाला मारलेली हाक अगदी आपल्या काळजात शिरते. आता हे समूह गीत सादर करीत आहे विकास, मोहित आणि जगदीश आणि गुरु.
मर्यादा आहे आपल्याच वेळेला. त्यामुळे अनेक गाणी राहून गेली याची आम्हाला जाणीव आहे. अनेक कवी संगीतकारांचा उल्लेख राहून गेला, पण तरीही ज्यांनी ज्यांनी आपला ठसा दीर्घकाळ उमटवला आहे त्यांची आम्ही दखल नक्कीच घेतली आहे. या एवढ्या प्रदीर्घ काळात एवढा बदल झाला. मराठी चित्रसृष्टीने अनेक चढउतार पाहिले. मध्यंतरीच्या काळात मराठी चित्रपट आणि चित्रसंगीत आपले अस्तित्व गमावून बसले की काय असे वाटू लागले. परंतु आजच्या काळातील नव्या शिलेदारांनी पुन्हा एकदा मराठीची धुरा समर्थपणे विसरली आहे. मराठी चित्रपट आणि चित्रसंगीताने साता समुद्रापार झेंडा रोवला. मराठी चित्रसृष्टीची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.